अरे तू इथे काय करतोयस? मी अनेक वर्षांमध्ये तुमच्यासारख्यांना पाहिलं नाहीये. अरे हे खूप चांगलंय, पण मी त्याचा स्नॅप स्मार्टफोनवरूनही क्लिक करू शकतो. अन्यथा मला सूर्यप्रकाश आणखीन तेजस्वी पद्धतीने कॅप्चर करायचा असल्यास मी माझ्या ड्रोन कॅमेराचाही वापर करू शकतो. ठीक आहे, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अप्रचलित आहात. अर्थात कॅमेरा, लोक चित्र कशी क्लिक करतात आणि आठवणी कशा बनतात याचा तुम्ही सगळेच महत्वाचा भाग आहात. माहिती तंत्रज्ञान किंवा आयटीने कॅमेरा आणि त्याची कार्य अनेक प्रकारांमध्ये विकसित करण्यात नक्कीच मदत केली आहे, परंतु तत्व अजूनही समान आहे. परंतु यापैकी प्रत्येक कॅमेरा औद्योगिकीकरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा भाग आहे आणि हे बदल आणि प्रगती घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान हे सामान्य घटक आहे. आणि आज ज्या टप्प्याचा आपण सर्व भाग आहोत तो चौथी औद्योगिक क्रांती किंवा IR 4.0 म्हणून ओळखला जातो. 4.0 सह तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे आणि ते तंत्रज्ञान म्हणजे ज्यामध्ये आपण वेढलेलो आहोत आणि त्याशिवाय जगू शकत नाही. उदाहरणार्थ आपल्यापैकी बरेच जण आता स्मार्टफोन कॅमेऱ्याशिवाय चित्रही काढू शकत नाहीत आणि जेव्हा औद्योगिक उत्पादन, मोठमोठे चित्रपट शूट इत्यादींचा विचार केला जातो तेव्हा ड्रोन हा जगण्याचा मार्ग आहे. कारण आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं करत आहोत. पण आपण इथे कसं पोहोचलो ते आता पाहूयात. त्यासाठी आपण पहिल्याच औद्योगिक क्रांतीकडे परत जाऊया. पहिली औद्योगिक क्रांती हा इतिहासातील एक मुद्दा होता, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युअल मजुरीपासून हळूहळू यांत्रिक उत्पादनाकडे वळली. या पहिल्या औद्योगिक क्रांतीचं एक प्रतीक म्हणजे यंत्रमाग कताई. औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, विशेषतः बहुतेक उत्पादन युनिट्समध्ये स्टीमच्या वापरामुळे. आता आपण 1800च्या दशकात झालेल्या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे आलो आहोत, जिथे वीज हा प्रमुख घटक आहे. सर्व कारखान्यांना वीज देऊन उत्पादनं आता मोठमोठ्या संख्येनं बनवली गेली. यानंतर आपण आपल्या सर्वात परिचित युगात येतो, तिसरी औद्योगिक क्रांती. 1950च्या सुमारास कम्प्युटर आणि कम्प्युटर सहाय्यित तंत्रज्ञान मोठ्या कारखान्यांच्या उपकरणांमधून हाती लागलं. उत्पादनं हळूहळू डिजिटल युगात प्रवेश करत होती आणि स्वयंचलित सॉफ्टवेअर कामाचा भार कमी करण्यास सक्षम होते आणि त्याचा मोठा प्रभाव निर्माण झाला. आता हे आपल्याला आपल्या वर्तमान टप्प्यावर म्हणजेच चौथ्या औद्योगिक क्रांतीवर आणतं. अरे हा ड्रोन, तुझी वेळ आली आहे. या क्षणी वापरकर्ते रिअल टाइम मध्ये डेटा ऍक्सेस करण्यास सक्षम आहेत आणि दोन्ही डिजिटल जग आणि अॅनालॉग जग एकत्र आलेले दिसतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI या क्षेत्रात या टप्प्यावर आलेलं हे मोठं यश आहे. AI बिलबोर्ड ग्राहकांसाठी ब्रँड वापरून पाहण्यासाठी परस्पर संवादी युनिट बनल्यामुळे जाहिरातींचं जग बदललंय. त्यानंतर स्मार्टफोनवरील स्नॅपवर क्लिक करून ते चित्र तुमच्या लॅपटॉपशी किंवा तुमच्या टॅबलेटशी कनेक्ट केलं जातं आणि प्रोजेक्टरवर प्रवाहित केलं जाऊ शकतं. इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा IoT विविध उपकरण सिस्टीममध्ये कशी जोडली जातात हे दर्शवतं. छायाचित्रणातील प्रगतीवर माहिती तंत्रज्ञानाचाही परिणाम झाला. यापैकी एक म्हणजे संमिश्र छायाचित्रणाची संकल्पना. मूलभूतपणे एक संयुक्त प्रतिमा तयार करण्यासाठी 2 किंवा अधिक चित्र एकत्र घेतली जाऊ शकतात. हे विशेषतः ब्लॉग लेख, कला प्रकल्प आणि जाहिरात उत्पादनांसाठी व्हिज्युअल सामग्री तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. मग आम्ही IR 4.0च्या आणखी एका ठळक वैशिष्ट्याकडे जाऊ. ऑगमेंटेड रियालिटी किंवा AR आणि व्हर्च्युअल रियालिटी किंवा VR किती झेप घेऊन वाढलेत.
आता तुम्हाला फक्त हे व्हर्च्युअल रिअलिटीचा वापर करायचा आहे आणि तुमचं जग झपाट्यानं बदलेल. हे विशेषतः नवीन घर घेताना दिसून येतं किंवा फक्त व्हिडिओ गेमच्या जगात फिरणं, जे आजकालच्या गेममध्ये बरंच पाहिलं जातं. आणि मग हा सर्व डेटा IR 4.0 मध्ये आणतो. तो सर्व संग्रहित करणं आवश्यक आहे. हा डेटा फक्त उपकरणांमध्ये संग्रहित केला जात नाही. क्लाउड ही एक जागा आहे जिथे ऍक्सेसिबिलिटी आणि सुरक्षा या दोन्ही महत्वाच्या घटकांकडे पाहिलं जातं. क्लाउड कम्प्युटिंगने नवीन उंची गाठली आहे आणि माहिती आता वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी संग्रहित केली जाऊ शकते आणि वापरली जाऊ शकते. तर जसं आपण सर्वांनी पाहिलंय, IR 4.0 हे आजचं तंत्रज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचं प्रतिनिधित्व आहे. पहिल्या 3 औद्योगिक क्रांतींनी रचलेल्या मजबूत पायांबद्दल सर्व धन्यवाद. आणि यामुळे माहिती तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगतीसह उज्ज्वल भविष्याकडे पाहण्यास आपण सर्वजण आणत आहोत. तर आमच्याकडे इथे असलेले सर्व कॅमेरे ते सर्व पुढील क्रांतीचा एक महत्वाचा भाग आहेत. IR 4.0 इथे राहण्यासाठी आहे आणि जगभरातील कंपन्या आणि तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात ते स्वीकारलं पाहिजे.